बीडमधील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंगाच्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंनी गौप्यस्फोट केला। या प्रकरणातला आरोपी हा संदीप क्षीरसागर यांचा राईट हँड आहे असा आरोप धनंजय मुंडेंनी केला। आरोपीला अटक केलेली नाही तर तो सरेंडर झाला, त्यामुळे आरोपी आणि क्षीरसागर यांचे सीडीआर काढा अशी मागणी मुंडेंनी केली आहे। तर एसपींसोबत चर्चा केली आहे, संपूर्ण माहिती घेतली आहे, कारवाईचे आदेश देखील दिलेत असं पंकजा मुंडे म्हणाल्या। रात्री गुन्हा नोंद झाला। गुन्हा नोंद झाला त्या दिवशी 11 वाजता इथले स्थानिकचे आमदार संदीप क्षीरसागर या आरोपी सोबत होते। हे पोलीस तपासात येणं आवश्यक आहे। ते का होते, काय असं कारण आहे, काय त्यांचे कनेक्शन आहेत, फायनान्शियल आहेत, नॉन फायनान्शियल आहेत, क्लासमेट आहेत, काय नेमके। एक महत्वाचा, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीच्या 3 लोकांचे सीडीआर काढणं फार आवश्यक आहे। त्यात ज्याचा जो राजकीय आश्रय देतो तो आणि हे दोन्ही प्राध्यापक माझी भूमिका काय असणार, एका अल्पवयीन मुलीवर जर अत्याचार होत असेल तर प्रचंड संतप्त अशी माझी भूमिका आहे। यामध्ये मीडियामध्ये बोलले मी नाही आधी, पण एसपींशी मी सविस्तर चर्चा केलेली आहे, सविस्तर माहिती या घटनेची माझ्याकडे आहे। त्या मुलीच्या पालकांशी पण मी बोललेली आहे आणि अशा आणखी काही केसेस असतील तर त्यांचाही शोध घ्यावा आणि त्याची संपूर्ण चौकशी करावी असे आदेश मी एसपींना दिलेले आहेत। राजकीय पाठबळ असल्याचा आरोप केला जातोय। संदीप क्षीरसागरांचा कुठेतरी याला बरदहस्त आहे असं देखील आरोप करण्यात येतो। हा आरोपी असतो, तो राईट लेफ्ट हँड कोणाचा असतो याला अर्थ नाही। शासनाच्या दृष्टीने त्याच्यावर कारवाई तशीच झाली पाहिजे जशी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या माणसाच्यावर कारवाई झाली पाहिजे। अत्यंत कठोर अशी कारवाई होईल।